नमस्कार मंडळी. आज आपण शिकूया तिळगुळ पापडी कशी बनवायची. अगदी खूप सोपी पद्धत आहे. बघा, एका भांड्यामध्ये थोडं तूप घ्या. त्यामध्ये 1 वाटी गच्च भरलेला गूळ घ्या. गूळ असा थोडासा लालसर आणि चिकट असावा, त्यामुळे तिळगुळ पापडी फार छान होते. बघा, मी थोडं थोडं टाकत चालली आहे आणि तो विरघळायला लागला की 1 वाटी तुम्ही त्यामध्ये तीळ घाला. सुरुवातीला 1च वाटी घाला. तर यासाठी की आपल्याला अंदाज घ्यायचा आहे की तीळ गुळामध्ये आपलं तीळ किती बसले, म्हणजे त्यामध्ये ते पूर्णतः मिक्स होतील. आधी मला थोडंसं अजून कमी वाटलं, म्हणून मी थोडं अजून म्हणजे पाव वाटी अजून टाकले. म्हणजे एकूण मी 1.25 वाटी तीळ 1 वाटी गुळासाठी टाकला. थोडं त्याला खाली वर करायचं, बाकी काही नाही. हळूहळू ते मेल्ट व्हायला लागेल. आणि मग इकडे ताट घ्या. ताटाला थोडंसं तूप लावून घ्या आणि ही गोष्ट रेडी करा. आता इकडे आपला गोळा बनणं सुरू होऊन जाईल. हा गोळा बनला की थोडा गॅस बघून घ्या. थोडंसं मेल्ट झाला नसेल तर करून घ्या. आणि इथे वाटीला पण थोडं तूप लावून घ्या. वाटी याच्यासाठी की आपण जरा गरम गरम हात लावला तर हात भाजायची शक्यता असते. त्यामुळे तसं होऊ नये यासाठी आपण वाटीला तूप लावू आणि त्या वाटीने याला प्रेस करू, जेणेकरून आपल्या तीळपापडीचा शेपही छान येईल आणि त्याला थोडीशी चमक येईल. आता बघा, थोडं मी हाताने प्रेस केलं आणि नंतर मी हळूहळू वाटीचा दाब देऊन त्याला सर्व ताटामध्ये पसरवलं. तुम्ही पाहू शकता, त्याला फार चमक आली आहे. ही वडी खायलाही छान लागते आणि गूळ तसा पौष्टिकच आहे. साखरेच्या वडीपेक्षा गुळाची वडी नक्की करून बघा. बघा, असं प्रेस करत न्यायचं आणि थोडंसं आपल्याला वाटलं की हे झालं आहे की थोडंसं आपण चाकूच्या साहाय्याने त्याला आपण कट करून घेऊ. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. बघा, इथून माझ्या पाडून झालं आहे. ह्या सर्व झाल्यानंतर तुम्हाला किमान अर्धा तास तरी हे ठेवावं लागेल. थोडंसं तुम्ही खोबरा किस पण टाकू शकता चवीसाठी. हे आपोआपच त्याला चिपकेल. हे बघा, झाली आपली तयार तिळगुळ पापडी.